हाय, हॅलो, नमस्कार. मी दिव्या आणि तुम्ही पाहताय ऑड इव्हन. मंडळी, सुपरस्टार, गोट, ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाईम असलेल्या मेस्सीची जादू आपल्याला काल पाहायला मिळाली. मेस्सीने फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये 18 गोल्स नोंदवलेत आणि त्याने जर्मनीच्या मिरोस्लावचा 16 गोल्सचा रेकॉर्डसुद्धा असं करत मोडीत काढलेला आहे. आणि एकंदरीतच फिफा या विश्वचषकामध्ये सर्वाधिक गोल करणारा खेळाडू हा मेस्सी ठरलेला आहे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती आपण या विश्वविक्रमामागची थोडीशी स्टोरी, मेस्सीची स्टोरी, बॅक स्टोरी, फिफामधल्या काही रंजक घडामोडी या सगळ्या आज जाणून घेणार आहोत, याच्याबद्दल गप्पा मारणार आहोत. आणि त्यासाठी माझ्याबरोबर आज स्टुडिओमध्ये आपल्याला जॉईन झालेले आहेत विवा फुटबॉल मॅगझिनचे संपादक आशिष पेंडसे सर. सर, खूप मनापासून स्वागत आहे. सर, हा विश्वविक्रम मेस्सीने आता रचलेला आहे. सुरुवातीला काय सांगाल? त्याच्यापासूनच आपण सुरुवात करूया. मी सुरुवात करीन सप्टेंबर 2000. नवीन मिलेनियम सुरू झालं होतं आणि अर्जेंटिनातल्या रोझारिओ नावाच्या एका छोट्या शहरातनं एक 13 वर्षीय मुलाला घेऊन त्याचे आजोळची लोक बार्सिलोनाला पोचली. बार्सिलोनाला त्यांची ला मासिया नावाची एक अकॅडमी आहे. तिथे अक्षरशः म्हणजे ती पंढरी आहे फुटबॉलपटू घडवण्याची. तिथं ते गेले आणि आमच्या या प्लेयरकडे प्रचंड टॅलेंट आहे, तुम्ही बघा, अशी त्यांना अर्जव विनंत्या केल्या. काही पुढं जात नव्हत्या गोष्टी, त्यांच्याकडले पैसेही संपत होते आणि त्यावेळेला ते म्हणले आता एक फायनल ट्राय देऊ. दर शनिवार रविवारी त्यांच्या ट्रायल्स असायच्या. आज जर काही नाही झाले तर पॅक युअर बॅग, अर्जेंटिनाला परत जाऊ. पण त्या दिवशी एक चमत्कार घडला. त्या क्लबचे CEO आणि वरिष्ठ अधिकारी तिथं होते. तो मुलगा अफलातूनच खेळत होता. त्यांनी ते पाहिलं, चौकशी केली आणि ते म्हणले अरे रविवारी आमचं ऑफिस बंद असतं. कॅफेटेरियात बसले होते. तिथं त्यांनी एक समोरचा काय जो आपला कागदाचा जो पेपर असतो, पेपर नॅपकिन, तो उचलला आणि त्याच्यावरती कॉन्ट्रॅक्ट लिहिलं. ते त्या मुलाच्या मावशीला, आजीला दिलं आणि ते म्हणले ह्याला आम्ही कॉन्ट्रॅक्ट केलं. ओके. सो कट टू मेस्सीचा कालचा विश्वविक्रम. सो इथपासनं जो गेल्या 25-26 वर्षाचा हा जो प्रवास आहे, सो बार्सिलोनापासनं सुरू झालेला प्रवास हा या विश्वविक्रमापर्यंत पोचलेला आहे. आणि त्या प्रवासातला प्रत्येक क्षण, प्रत्येक सामना, प्रत्येक संघाबरोबर जो मेस्सी खेळलेला आहे, त्या प्रत्येकाचं एक म्हणजे वीट बाय वीट असं म्हणता येईल, त्या सगळ्याचं एक योगदान या मेस्सीच्या विश्वविक्रमामध्ये आहे. एक तो शेवटचा गोल हाच फक्त विश्वविक्रम नसतो, तर त्या कळसाचा हा जो काही पाया आहे तो इतका मोठा आणि त्याच्यातले अनेक पैलू आहेत. आणि हे सर्व जर्नी पार केल्यानंतरच खेळाडू हे सुपरस्टार होतात आणि ते लिजेंड बनतात. म्हणजे आत्ता मला हेच विचारायचं आहे तुम्हाला, की मेस्सी एवढा सुपरस्टार आहे, गोट आपण त्याला म्हणतो. खूप सोशल मीडियावरती तुफान याच्यावरती चर्चा रंगतात. पण मेस्सीची खरी बॅकस्टोरी काय? म्हणजे अशा काही त्याच्या कारकिर्दीतल्या घटना घडलेल्या आहेत, की त्याने त्याच्या पूर्ण कारकिर्दीलाच एक वेगळं वळण मिळालं? मेस्सी आणि बार्सिलोना हे अतूट नातं आहे. म्हणजे आम्ही आमच्या फुटबॉल टूर्स घेऊन बार्सिलोना, स्पेनला जातो. तर ते बार्सिलोना शहरामध्ये म्हणजे आता मेस्सी तिकडनं जाऊन एक 4-5 वर्ष झाली. तो इंटर मियामी अमेरिकेत आता त्या क्लबकडनं खेळतोय. पण तरीसुद्धा म्हणजे बार्सिलोनाच्या फुटबॉलमध्ये मेस्सी अजूनही भारलेला आहे. इतकं ते अतूट नातं आहे. आपण म्हणतो की समजा पुणे आपली कर्मभूमी, जन्मभूमी आणि मुंबई आपली कर्मभूमी. तर तसंच मेस्सीचं आहे. तो तिथं गेल्यानंतर त्याला एक असाध्य रोग आहे असं कळलं, त्याच्या रक्ताच्या पेशींबाबतचा. पण मग बार्सिलोनाने त्या उपचाराचा सर्व खर्च उचलला आणि त्या मुलाला अक्षरशः दत्तक घेतल्यासारखं त्यांनी त्याला वाढवलं. आणि मेस्सीने सुद्धा शेवटपर्यंत बार्सिलोनाची साथ निभावली. त्यांना विक्रमी चॅम्पियन्स लीग म्हणजे चॅम्पियन्स ऑफ द चॅम्पियन युरोपमधली ही क्लब ट्रॉफी त्यांनी 3-4 वेळा जिंकून दिली. ला लिगा म्हणजे स्पेनमधल्या लीगची टायटल जिंकून दिली आणि त्यांनी तिथं जीवतोड मेहनत केली आणि तो अतिशय एकनिष्ठपणे बार्सिलोना या क्लबकडून खेळत राहिला आणि त्याचं तिथं सर्वस्व त्यांनी बहाल केलं. म्हणजे मला असं वाटतं, की कधी-कधी योग्य वेळी योग्य तो संघ किंवा योग्य तो क्लब त्यावेळी मिळणं हे खूप गरजेचं असतं. कदाचित बार्सिलोना बरोबर मेस्सीचं हे नातं नसतं अगदी. जमलं तर इतिहास वेगळा म्हणजे असता. तुम्ही जर बार्सिलोना गेला तर तिथं EQ खूप म्हणजे हं, बार्सिलोना ही कलेची पंढरी आहे संपूर्ण युरोपची. हं. तसंच मॅड्रिडमध्ये गेला तर इट्स लाईक मुंबई किंवा न्यूयॉर्क आहे. ते ओके. तिथं पैसा फेकव आणि परफॉर्मर पेरिश अशा पद्धतीचा व्यावसायिकपणा आहे तिथं. बार्सिलोनामध्ये जे भावनिक नातं आणि मग खेळामध्ये आपण सध्या बघतो की IPLमध्ये मोठी मोठी कॉन्ट्रॅक्ट येतात. प्लेयर एका रात्रीत त्यांच्या कष्टानेच पण ते मोठे होतात, कोट्याधीश होतात. एकदम स्टारत्व त्यांना येतं. मीडिया, ब्रॉडकास्टिंग राईट्स हे सगळं आपण बघतो. पण त्याच्यामागे खूप सारा भावनिक आधार असतो आणि जो इमोशनल क्वोशंट म्हणतात
तो खेळाचा खूप मोठा आहे. म्हणून आपण बघतो की जेव्हा ऑलिम्पिक येतं त्यावेळेला सगळेजण त्या राष्ट्रीयत्वाच्या भावनेने प्रेरित झालेले असतात. मग तिथं कोण किती पैसा देतं, कोण किती कॉन्ट्रॅक्ट आहे हे मागे पडतं. वर्ल्ड कपमध्ये आपण बघितलं तर म्हणजे गल्ले लठ्ठ पॅकेज असलेले प्लेयर्स आहेत, पण तिथे आपल्या संघाला विजयी करायला वर्ल्ड कपच्या मैदानात ते जीवाची बाजी लावतात. पराभूत झाले तर मोठे मोठे खेळाडू तिथे अक्षरशः हमसून हमसून लहान मुलासारखे रडतात. सो ही जी इमोशनल बाजू आहे खेळांची, या सगळ्या म्हणजे गळे कापू स्पर्धेची, ती मेसीच्या निमित्ताने अजून जिवंत आहे. आणि म्हणून हे विक्रम, हे आकडे याच्या पलीकडे जाऊन हा जो एक फेनॉमेनन आहे, हा खेळाचा जो मानवी चेहरा आहे, तो मेसीच्या निमित्ताने दरवेळेला आपल्याला मैदानात दिसतो. म्हणजे खरं तर मेस्सीने 2016मध्येच निवृत्ती आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधनं जाहीर केली होती. त्याच्या मागे त्याच्या कारकिर्दीतले अप्स अँड डाऊनसुद्धा होते. पराभवाला त्याला सामोरं जावं लागत होतं. काय म्हणजे काय खेळाडू काय त्यावेळेला त्याच्यावरती एक प्रेशर असतं का खचतो आपण किंवा काय ती नेमकी परिस्थिती होती? खेळामध्ये आता आपल्याला माहिती आहे फुटबॉल इज अ टीम गेम. तसंच जे इंडिव्हिज्युअल गेम्स आहेत, बॅडमिंटन असेल, टेनिस असेल, त्याचे चॅलेंजेस वेगळे असतात. कारण तुम्हाला स्वतःला मोटिवेट करायला लागतं. तुम्हाला एका अपयशातनं, तुम्हाला दुखापतीतनं मेनली तुम्हाला बाहेर येऊन स्वतःलाच तो एक तुमचा स्वतःशी झगडा असतो. टीम गेममध्ये तुमच्याबरोबर बाकी सगळे खेळाडू असतात, त्यांच्याबरोबर भट्टी जमवणं, तो एकसंघपणा राखणं आपल्या संघातला, आणि तो एक भर जो असतो ज्याला फॉर्म म्हणतात, जे मोमेंटम असतं, ते मोमेंटम तुम्ही कॅरी कसं करता, हे अशा गोष्टी खूप निर्णायक ठरतात. संघाचं मोमेंटम असतं, त्याच वेळेला व्यक्तिगत फॉर्म असतो. तुमच्या माझ्यासारखे व्यक्तिगत नातेसंबंध, समज, गैरसमज, भावनिक अप्स अँड डाऊन्स असतात. या सगळ्याचं म्हणून एखाद्या खेळाडूची कारकीर्द घडत असते. मेसीचं बघायला गेलं तर बार्सिलोना त्याच्या कारकिर्दीचा गाभा आहे. ऑब्व्हियसली अर्जेंटिनाकडनं तो खेळतो, त्याच्यामुळे राष्ट्रीय संघ त्याचा अर्जेंटिना आहे. आणि आता त्याच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये तो इंटर मायामी या अमेरिकेतल्या संघाकडनं खेळतो आहे. या सर्व टप्प्यांवरती त्यालाही इतर खेळाडूंप्रमाणेच खूप त्याला उतार चढाव बघायला मिळाले. त्यांनी ते सोचले, पचवले. बार्सिलोनातनं बाहेर पडताना जो काही व्यवस्थापनाची त्याचा कॉन्फ्लिक्ट झाला होता, तो खूप इमोशनल ट्रॉमा त्याच्या मागे होता. आणि सेम जसं आपण सचिनचं बघितलं की सचिन आपण वर्ल्ड कप जिंकेपर्यंत 2011चा वर्ल्ड कप धोनीने 6 मारली आणि तो सचिनला सगळ्यांनी समर्पित केला. तसंच मेसीचं झालं होतं की सगळं मिळवलेलं आहे. बॅलन डिऑर म्हणजे जगातला सर्वोत्तम फुटबॉलपटू हा किताब अनेकदा मिळवलेला आहे, पण वर्ल्ड कप नाही मिळवलेला. ते शल्य त्याला होतं. 14 साली तो फायनलला अर्जेंटिना गेले होते. जर्मनीकडनं 1-0 असा निसटता पराभव स्वीकारायला लागला, पण तो वर्ल्ड कप मिळत नसल्यामुळे साहजिकच ते कुठेतरी अपूर्णतेची भावना होती. कतारमध्ये इट वॉज डेस्टिन्ड. मी तिथं होतो, संपूर्ण तो प्रवास बघितला. म्हणजे डेस्टिन कसं की ब्राझील आणि क्रोएशिया ही क्वार्टर फायनल होती. ब्राझील, नेमार वगैरे पूर्ण भरात होते. सांबा मॅजिक चालू होतं. क्रोएशियाने असा काही किल्ला लढवला आणि ब्राझीलला त्यांनी टायब्रेकरमध्ये पराभूत केलं. नाहीतर सेमीफायनल वुड हॅव बीन ब्राझील विरुद्ध अर्जेंटिना, आणि मग अर्जेंटिनाची जरा ती अवघड मॅच झाली असती, एल क्लासिको ब्राझील अर्जेंटिना. पण ब्राझील पराभूत झालं. मग क्रोएशियाला अर्जेंटिनाने सहज पराभूत करून तो फायनल त्यांनी जिंकले. सो इट वॉज डेस्टिन्ड. तो वर्ल्ड कप मिळवल्यानंतर मेसी हा थोडा कोहलीसारखा एक निर्वाणा मोडमध्ये आहे. सो कोहली IPLसाठी 18 वर्ष झगडा दिला, अखेर ती मिळाली. या वर्षीच्या IPLमध्ये आपण वेगळा कोहली बघितला की आता मला काही नाही अचीव करायचं, मी माझ्या आणि तुमच्या आनंदासाठी खेळतोय, असा एक निर्वाणा मोडमध्ये मेसी आहे. पण तरी कालचा विक्रमी गोल नोंदवल्यानंतर म्हणजे मी मेसीला आय एम फॉर्च्युनेट की मी त्याला बार्सिलोनाला बघितलं आहे, अर्जेंटिनाकडनं खेळताना बघितलं आहे, त्याला भेटलो आहे. काल त्यांनी जो गोल केल्यानंतर अशी काही फिस्ट ती मुठीनी असं तो सगळं त्याचं तो आउटबर्स्ट त्याचा आला. त्याच्या मागचीच ही गेल्या 25 वर्षाची सगळी जी भावना दडलेली होती, अप्स अँड डाऊन्स, कटुगोड अनुभव, ते सगळे बाहेर पडले. वास्तविक मेसी तसा एक्सप्रेसिव्ह नाही आहे. रोनाल्डोचं जी काही गोल झाल्यानंतरचं सू असं करून तो करतो. अनेक प्लेअरची अनेक शैली आहे. मेसी खूप असा छान काम आणि असा छान असतो तो. काल तो पहिल्यांदा या त्याच्या आयुष्याच्या स्टेजवरती इतका पंप्ड अप दिसला. ह्याचाच अर्थ त्याच्यासाठी सुद्धा हा विक्रम, ते ओझं कदाचित असेल, ते उतरलं जाणं हे किती महत्त्वाचं होतं. आणि आता एका नवीन आव्हानाला पुढे तो सज्ज झालाय. सो हा सगळा मेसीचा प्रवास काल त्या एका पोजमधनं दिसला.
हे खूप इंटरेस्टिंग आणि प्रवास आहे. म्हणजे त्या प्रवासामागे जे काही त्याने झेललेलं आहे, जे काही फेस केलेलं आहे, ते सगळं आपल्याला यातनं दिसलं. पण हा मानसिक दबाव तर असतोच, पण एकीकडे शारीरिक दबावसुद्धा असतो. कारण हो, की क्लब फुटबॉल खूप पॉप्युलर आहेत हो, या देशांमध्ये आणि वर्षाला अनेक सामने खेळले हो. जातात, खेळवले जातात. या सगळ्यामध्ये कुठेतरी खेळाडूंची सुद्धा दमछाक होते आणि त्याचाही ताण त्यांच्यावर येतो का? हो, अगदीच. म्हणजे साधारण हे सगळे प्रोफेशनल टॉप लीगचे खेळाडू आठवड्याला 2 चांगले स्पर्धात्मक सामने खेळतात. आपण क्रिकेट असेल किंवा बाकी सगळ्या ठिकाणी वर्कलोड मॅनेजमेंटची गोष्ट करतो. पण या खेळाडूंना सुट्टी नसते. म्हणजे खेळाचं मैदानावरचं कौशल्य ते कायम राखणं, प्रेक्षकांच्या अपेक्षा असतात, स्वतःच्या अपेक्षा असतात, स्पर्धा असते, हे सगळं आहेच आहे. पण आता सध्याच्या जोडीला मार्केटिंग आणि ब्रँडिंग आहे. म्हणजे या वर्ल्ड कपचं तू बघितलं, द लास्ट डान्स म्हणून त्याचं मार्केटिंग केलंय. म्हणजे नेमार आत्ता जायबंदी आहे. तो एका पायावरती जरी असला तरी त्याला उतरवलं असतं, कारण द लास्ट डान्स, नेमार, मेसी आणि रोनाल्डो यांची शेवटचं वर्ल्ड कप. असं करून या वर्ल्ड कपचं ब्रँडिंग केलेलं आहे. त्याच्यामुळे हा इतका मोठा दबाव खेळाडूंवरती असतो, ऑन अँड ऑफ द फील्ड. त्यांच्यावरती प्रचंड पैसे लागलेले असतात. सो तुमची मेंटल स्टेज काय आहे, तुम्ही काय फॉर्ममध्ये आहात, पण तुमच्या या कमर्शियल कमिटमेंट पूर्ण करण्याचं आव्हान असतं. प्रोफेशनल वर्ल्ड हे रुथलेस आहे, ते व्यावसायिक आहे, पण तेवढंच ते रुथलेस आहे, निर्दयी आहे. ते बाकी तुमचा मानवी चेहरा बघत नाही. ROI ज्याला म्हणतात, रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट. मैदानावरचं असतं तू गोल करणं, हा आमचा ROI. मैदानाबाहेरचा आपली ब्रँड व्हॅल्यू किती वाढेल, हा आपला ROI आहे. त्याच्यामुळे या सगळ्या चक्रव्यूहात मी म्हणेन खेळाडूंची दमछाक होते. पण नाव दे आर यूज टू इट. त्यांनासुद्धा याची कल्पना असते की आपण एवढं मोठं सगळं स्थारत्व मिळवतोय आणि मिरवतोय, तर त्याची आपल्याला काय किंमत मोजायला लागते ती त्यांना कल्पना असते. त्यांचा सपोर्ट स्टाफ खूप तगडा असतो. आपल्याला फक्त मैदानावर खेळणारा खेळाडू दिसतो, पण त्याच्यामागे 12-15 जणांची टीम असते. ती सगळा त्याचा हे मैदानावरचा आणि मैदानाबाहेरचा हँडल करत असते. पण ॲट द एंड ऑफ द डे त्या खेळाडूला तिथं उतरायला लागतं आणि त्यामध्येही आव्हानं सातत्याने. सचिनचंही आपण पाहिलं, 24-25 वर्षे सर्वोत्तम लेवललाही आव्हानं पेलणे इटसेल्फ इज अ बिग टास्क. म्हणजे आता उद्याच खरं तर वाढदिवस आहे मेस्सीचा, तो 39 वर्षाचा होणार आहे. असंही बऱ्याचदा खरं तर म्हणलं जातं, की एवढं वय असताना सुद्धा खेळाडू मागे येत नाहीत किंवा निवृत्ती घेत नाहीत. पुढच्या खेळाडूंना यामुळे संधी मिळत नाही. रोनाल्डो असेल किंवा मेस्सीच्या बाबतीत तर हे सतत बोललं जातं. यावरती काय तुम्ही सांगाल? म्हणजे कसं बघायचं टीम ह्याच्याकडे? गेमचं दुसरं एक वैशिष्ट्य आहे की आपल्याला एक एक्स फॅक्टर लागतो. म्हणजे स्टार खेळाडू सगळे असतात, पण आपल्या संघात एखादा सुपरस्टार असेल तर ऑब्व्हियसली प्रतिस्पर्ध्यावरती थोडाफार दबाव येतो. आणि अर्थातच म्हणजे खेळाडूंनी तू कधी रिटायर होणार हे विचारण्यापेक्षा अरे तू रिटायर का झाला हे विचारलं जाणं हे कधीही कुठल्याही व्यक्तीसाठी चांगलं असतं. मोठे खेळाडू असतात, त्यांचा तो एक्झिट प्लॅन ते व्यवस्थित एक मॅच्युअर्ड पद्धतीने ते आपल्या व्यवस्थापनाशी बोलून ठरवत असतात. पण तू मेसी आणि रोनाल्डो उल्लेख केला तर त्यांची आजही युटिलिटी व्हॅल्यू आहे. याच्यामध्ये स्पोर्ट्स सायन्सेस आहे, स्पोर्ट्स फिजिओज आहेत, स्पोर्ट्स सायकॉलॉजिस्ट आहेत. ही सगळी स्पोर्ट्स आणि तंदुरुस्ती संदर्भातल्या, फिटनेसबाबतच्या, इंजुरी प्रिव्हेन्शनच्या, रिकव्हरीच्या ह्या ज्या सगळ्या संशोधनं जी झालेली आहेत त्याचा फायदा या खेळाडूंना नक्कीच होतो. आज आपण बघितलं की फ्युचर मेसी म्हणून ज्याला आपण म्हणतोय, लमीन यमाल, हा बार्सिलोनाकडनं खेळतो, स्पेनचा खेळाडू आहे. तिथपासनं कारकीर्द सुरू झाली. किंवा एम्बापे आपण बघितलं, 2018ला तो पहिला वर्ल्ड कप जिंकला, त्यावेळेला तो 18-19 वर्षाचा होता. आज तो तिसरा वर्ल्ड कप खेळतोय. सो ह्या खेळाडूंची लॉन्जिटिव्हिटी म्हणजे त्यांची एक कारकिर्दीची एकूण कालमर्यादा ती वाढलेली आहे. त्याच्याच जोडीला हे सगळे शारीरिक आणि मानसिक आघात सहन करण्याची ती पण क्षमता वाढली आहे. त्याला स्पोर्ट्स सायन्सेसमधलं संशोधन कारणीभूत आहे. आणि तुम्हाला क्लब असेल, राष्ट्रीय संघ असेल, ह्याचं एक व्यवस्थापन आणि पाठबळ कसं मिळतं त्याच्यावरती पण अवलंबून आहे. आपण ट्रॅडिशनली बघितलं तर युरोपियन खेळाडू दे मॅनेज देमसेल्फ व्हेरी वेल इन अ ऑर्गनाइज्ड फॅशन. फायनान्शियली असेल, फिजिकली असेल किंवा त्यांची कारकीर्द. त्या तुलनेत लॅटिन अमेरिकन म्हणजे अर्जेंटिना असेल, ब्राझील असेल, ते थोडे मनस्वी आहेत. म्हणजे त्यांना मुडी आहेत ते सगळे, कारण ते कलाकार आहेत सगळे. ते जोगा बनिटो म्हणजे खेळाचा आनंद लुटणारे ते आहेत. वेरॅज जर्मनीचा आपण खेळ बघितला तर एखादा भूमिती किंवा एक इंजिनिअरिंगचं ड्रॉइंग बघतोय असं वाटतं, इतकं ते मशीन परफेक्ट असतं. म्हणून मग त्या लॅटिन अमेरिकन खेळाडूंना हा त्यांची कारकीर्द घडवण्याचं एक आव्हान असतं. मेसीला तुलनेली नाही, कारण
त्याची गर्लफ्रेंड, आताची बायको ही त्याची स्ट्रॉंग बॅकअप आहे. सो म्हणजे आपण जे भारतात म्हणतो कुटुंब व्यवस्था खंबीर असणं, ते खूप त्याचं खंबीर आहे. त्याला बार्सिलोनासारखा क्लब त्याचं पाठबळ मिळालं आणि अर्जेंटाईन असोसिएशननी त्याला अक्षरशः जपला, की त्यांना माहिती आहे की पेले, मॅराडोना नंतरचा हा आपला वन्स इन अ सेंचुरी असा हा प्लेयर आहे. सो त्यांनी पूर्णपणे त्याला समर्थन दिलं. मेसीनी कधी लाड नाही, म्हणजे की त्यांनी काही आवाजही काही कुठल्या डिमांड्स नाही केल्या. थोडाफार मेसी असल्याचं होणारच, म्हणजे तेवढं डिस्काउंट त्याला सगळेच जण देतील. त्या व्यतिरिक्त त्यांनी जेव्हा जेव्हा देशाला गरज लागली, कोपा अमेरिकाही त्यांनी स्पर्धा जिंकायची राहिली होती, ती जिंकली सलग 2दा. मग तो निवृत्त झाला. पुन्हा देशाकडनं त्याला बोलावणं आलं, की अरे तू संघासाठी खेळ, तू योग्य आहेस, आमच्यावरती तू ओझं नाही आहे. सो म्हणजे तुझी लेगसी आहे, इट इज नॉट बर्डन ऑन अस. मेसी परत आला, त्यांनी माघारी आला आणि वर्ल्ड कप जिंकला. आताही पुन्हा तो संघाला लीड करतोय. सो ह्या सगळ्या गोष्टींचा एकत्रित परिणाम हा खेळाडूची कारकीर्द पुढे जाण्यामध्ये होतो आणि मेसी इज फॉर्च्युनेट ऑन दॅट फ्रंट. आणि सगळ्यात महत्त्वाचं फॅन्स. सो आम्ही कायम म्हणतो की रोनाल्डो आणि मेसी, की मेसीचे फॅन्स कसे आहेत, माझ्यासारखे थोडे एक खूप संयत आहेत, संयमित आहेत. एक त्यांचं दे रूल बाय देअर हार्ट, नॉट देअर हेड. किंवा रोनाल्डोचे फॅन ते खूप असे आक्रस्ताळे आहेत आणि ते थोडे जॅझी, फ्लॅशी, शायनिंग करणारे आहेत थोडेफार. असं एक मोठा डिबेट आहे तो. पण त्या बाबतीत ते मेसी खूप म्हणजे लकी आहे की त्याला असा चांगला एक मॅच्युअर्ड फॅन बेस मिळाला. आपण या वर्ल्ड कपच्याच मॅचला बघितलं, एक म्हणजे 1 वर्षाचंही नसेल, तानं बाळ होतं आणि एक 100 वर्षाच्या आजी होत्या की आय एम युअर 100 year old फॅन असं. सो ह्या सगळ्या पिढ्या मेसीला समर्थन देताना आहेत. मेसी बरोबर उभ्या आहेत, अतिशय पेशंटली उभ्या आहेत. सो हे सुद्धा एक मेसीला चांगलं भाग्य मिळालं आहे. म्हणजे आपण म्हणतो जेव्हा की फुटबॉल हा एक टीमने खेळण्याचा गेम आहे, पण असाही एक प्रवाह दिसतो आपल्याला की रोनाल्डो, मेसी यांच्यासारखे जे मोठे प्लेयर्स असतात ते स्वतःचे विक्रम वाढवण्यासाठी जास्त प्रयत्न करतात, टीम गेमला प्राधान्य देण्यापेक्षा. कितपत तथ्य आहे याच्यात? हे म्हणजे पूर्णपणे हे म्हणजे असत्य आहे अशातलाही भाग नाही. थोडाफार त्यांचा एक्स फॅक्टर आणि ते सुपरस्टार असले ते थोडे फायदे नॅचरली घेतले जातात. पण तुम्ही उघडे पडता, म्हणजे तुम्हाला एखादी मॅच व्यवस्थापक खेळवेल, एखादा मॅच संघ तुम्हाला बेअर करेल, पण त्यानंतर तुम्ही उघडे पडता की बॉस तुला नाही जमत आहे या सगळ्या ह्याच्यामध्ये. फार काही झाकून नाही ठेवतायत या सगळ्या एकूण या सगळ्या परिस्थितीमध्ये. मगाशी आपण फॅन्स बोलत होतो. मुंबईमध्ये काही महिन्यापूर्वीच डिसेंबरमध्ये मेसी आला होता. त्यावेळेला एरवी आपण वानखेडेला सचिन सचिन हा जयघोष ऐकलाय, रोमांच उभा करणारा. तोच मेसी मेसी हा जयघोष होता. आणि त्यावेळेला मेसी म्हणजे मला आठवतं लोथार मथायस हे जर्मनीचा वर्ल्ड कप विनिंग कॅप्टन होते. त्यांनी 1990ला वर्ल्ड कप जिंकला. ते जेव्हा मुंबईत आले तेव्हा ते मला म्हणाले होते की आय एम व्हेरी सॉरी. आता मला कळलं नाही सॉरी का म्हणतायत. ते म्हणले अरे आम्ही वर्ल्ड कप जिंकला त्यावेळेला हजारो मैल दूर भारतात आमचे एवढे समर्थक होते. हे मला माहिती असतं तर मी खूप आधी भारतात आलो असतो. एक्झॅक्टली सेम मेसी बोलला की इथं मला एवढं प्रेम मिळेल हे मी कल्पनेतही म्हणजे कल्पनाच नव्हती केली, नाही तर मी ह्याच्या आधी भारतात आलो असतो. सो अशा पद्धतीचं हे मानवी त्यांचं म्हणजे स्टार हे शेवटी माणूसच आहेत ते. त्यामुळे एका मर्यादेपर्यंत अवाजवी त्यांचं स्टारत्व फुटबॉलच्या मैदानावरती सांभाळलं जातं. गेल्या वर्ल्ड कपचं उदाहरण आहे की रोनाल्डो नीट खेळत नव्हता, त्याला बाहेर बसवला होता. यू इमॅजिन की क्रिकेटचा एखादा मोठा स्टार आहे, त्याला असं मॅचच्या वेळेला बाहेर बसवतील. बदली खेळाडू म्हणून त्याला आणला होता. त्याच्यावरनं भरपूर गहजब झाला. शेवटी रोनाल्डोनी मान्य केलं. पण आता रोनाल्डोनी बदल असा चांगला घडवला. या वर्ल्ड कपला ज्या पात्रता सामने झाले त्याच्यात रोनाल्डो खूप चांगल्या पद्धतीने संघाबरोबर जेल होऊन खेळला. नाहीतर आधी तू म्हणतं तसं की दुसऱ्या कोणी गोल मारला तो अभिनंदन करायला नाही फारसा जायचा किंवा त्याचाच तो एक सेलिब्रेशन करून मोकळा व्हायचा. पण यावेळेला एक बदललेला रोनाल्डो बघितलाय. होपफुली वर्ल्ड कपमध्ये तो एकत्र संघाबरोबर जेल होऊन धमाका करेल अशी आपण सदिच्छा जरी मी मेसी फॅन असलो तरी रोनाल्डो आणि रोनाल्डो फॅन्सला देऊ. आणि हाच हॅशटॅग रिस्पेक्ट हा फुटबॉलचा एक मंत्र आहे. बरं, संघ आणि खेळाडू ह्यांच्यातलं नातं नेमकं कसं असतं? म्हणजे कधी कधी खेळाडूंमुळे तो संघ ओळखला जातो किंवा कधी कधी संघामुळे सुद्धा त्या खेळाडूला एक वेगळी प्रतिष्ठा मिळते. कसं यांचं नातं असतं?
दोन्ही आहे. म्हणजे तू म्हणते अगदी योग्य म्हणालीस की एखाद्या खेळाडूमुळे संघ ओळखला जातो किंवा संघामुळे खेळाडू वरती येतो. एक कुटुंब असतं हे संघ. म्हणजे 24/7 तुम्ही एकत्र असता, तुमच्या फॅमिली बरोबर असता, तुमची मुलं हे सगळी एकत्र फॅमिली म्हणून तुम्ही असता. त्या संघाबरोबरचे भावनिक किंवा मैदानावरचे जय पराजय हे सगळे उतार चढाव हे सगळे एकत्रपणे तुम्ही अनुभवता. त्यामुळे इट्स जस्ट लाईक वन फॅमिली, वन एक्सटेंडेड फॅमिली. त्याच्यात मजा अशी असते की कोणी जर्मनीचा असतो, कोणी इंग्लंडचा असतो, कोणी अर्जेंटिना, कोणी इक्वेडोर किंवा आता केप वर्डे असेल, करासिओ असेल, हे सगळे कधी ना ऐकलेले, आपण कधी ना ऐकलेले देश, त्यांचे खेळाडू हे युरोपियन लीगमध्ये खेळतात. सो वसुधैव कुटुंबकम असं ज्याला म्हणतो ते सगळं एकत्र ते मिश्रण असतं आणि एक कम्प्लीट तो एक जाग. म्हणून तर फुटबॉलला द ब्युटिफुल गेम म्हणतात. इट्स अ ग्लोबल गेम. सो एक संपूर्ण तो एक वैश्विक परिवार एकत्र असतो आणि ते कुटुंब म्हणून ती वाटचाल पुढे होत असते. त्यातून कोणी एक सेपरेट असा नसतो. सगळेजण मैदानावरती एकाच ठराविक वेळेला शिस्तीने येतात. खेळ झाल्यानंतर मात्र प्रत्येकजण आपापल्या परीने आयुष्य जगत असतो, एन्जॉय करत असतो, फॅमिली टाईम एन्जॉय करत असतो. मला याच्यानंतर फुटबॉलमधल्या काही इंटरेस्टिंग गोष्टींबद्दलही जाणून घ्यायला आवडेल, की आत्ता आपण खेळाडूंबद्दल बोललो किंवा जो गोल करतो तो हिरो ठरतो. पण असे काही इंटरेस्टिंग सामने आहेत का किंवा अशा काही घडामोडी घडल्यात का की जिथे गोलकीपरनेच सामना फिरवला आहे किंवा असं काही? अगदीच काही मोसमापूर्वी इंग्लिश प्रीमियर लीगमध्ये लिव्हरपूलचा गोलकीपर आहे, त्यांनी स्वतः पुढे जाऊन अखेरच्या क्षणाला हेडिंगवरती त्यांनी गोल मारला होता. त्याचं नाव आहे ॲलिस इन वंडरलँड. सो ॲलिसन बेकर हे त्याचं नाव आहे. त्यावेळेला इंग्लिश टॅब्लॉइडच्या हेडलाईन्स होत्या ॲलिस इन वंडरलँड. सो ब्राझीलचाच तो आहे, त्यांनी तो गोल केला होता. सो असे अनेक फुटबॉलमध्ये किस्से असतात की फक्त आपलं तू म्हणते तसं फॉरवर्डकडे लक्ष जातं, गोल करणाऱ्याकडे लक्ष जातं. फुटबॉलचे व्यवस्थापक हे एक अतिशय महत्त्वाचा घटक आहे. मॅनेजर किंवा कोच आपण ज्याला म्हणतो. आत्ता जी मॅच झाली जर्मनीची पहिली, जर्मन अँड कुरासेव, त्याच्यामध्ये जर्मनीचा व्यवस्थापक हा 38 वर्षाचा, या वर्ल्ड कपचा सर्वात तरुण. वेअरॅज कुरासेवचे व्यवस्थापक डिक ॲडव्होकॅट म्हणून 78 वर्षाचे, या वर्ल्ड कपमधले सर्वात वयोवृद्ध असे ते. त्यांनी हॉलंड वगैरे अनेक संघांना, कोरियाचं त्यांनी वर्ल्ड कपमधली भरारी त्यांनी सुरू केली. ते दोन्ही आमने सामने होते. सो अशा अनेक घडामोडी, किस्से आणि वेगवेगळे अनुभव फुटबॉलच्या फील्डवरती येतात. वर्ल्ड कपमध्ये हे जगभरचा फुटबॉल आपल्याला बघायला मिळतो. कतारमध्ये मी महिनाभर होतो, त्यावेळेला संपूर्ण फुटबॉल विश्व तिथं आलं होतं आणि ते एकत्र 40 दिवस तो फुटबॉल आम्ही जगलो. अख्खं जग ते फुटबॉल जगलं. त्यामुळे त्या ह्याच्यात खूप फुटबॉलचे मैत्र जोडलं जातं. फुटबॉलचे हे किस्से, अनुभव रंजक तिथं बघायला मिळतात आणि ते मैदानात वर्ल्ड कपमध्ये दिसतात. म्हणजे असंही म्हटलं जातं की खरं तर आजचा जो फुटबॉल आहे तो कमी फिजिकल झालेला आहे, कारण की नियमांमध्ये काही बदल वगैरे होत असतात, झालेले आहेत. असं खरंच झालंय का आणि असे काय नियम बदलले गेलेत? फिजिकल नाही म्हणता येणार, डिमांडिंग झालंय खूप. सो खूप त्याचा वेग वाढवलाय. त्याला एक थोडंसं मीडिया, ब्रॉडकास्टिंग ही कारणीभूत आहे. आणि या फुटबॉलमध्ये नाही, सगळ्या खेळात आहे. आपण आता बघतोय की बॅडमिंटनची गेम ही 15 पॉईंट्सची होणार आहे, की जी 2100 असायची. पूर्वी बॅडमिंटनला फक्त आपल्या सर्व्हिसवरती पॉईंट असायचा, 2-2 तास मॅच चालायच्या. किंवा बाकीचे आपण क्रिकेटमध्ये बघितलं, आपण तो इम्पॅक्ट प्लेअर आणला, तीच ती IPL T20 काय बघणार. सो असे जे नियम बदल झाले, तो फुटबॉलचा वेग वाढवलाय. म्हणजे थ्रो करायचं तर तो 5 सेकंदात करायचा, खेळाडू बदली करायचं तर 10 सेकंदात खेळायचं, जेणेकरून गेम टाईम ज्याला म्हणतात तो अधिकाधिक राहील. तो खेळ डल वाटणार नाही. ब्रॉडकास्टरचं प्रेशर असतं, जेन झीचं प्रेशर असतं. हल्ली 30 सेकंदाची रीडसुद्धा आपल्याला बोर होतात. तसंच काहीचं एखादा संत खेळ असेल तो बघायला बोर होतो. स्पॉन्सरर मिळत नाहीत, प्रेक्षक मिळत नाही. त्यामुळे फुटबॉल हा प्रवाही केला आहे. त्याचा खूप चांगला इम्पॅक्ट जाणवतो की खेळामध्ये डिस्टर्बन्स खूप कमी आलेत, खेळ प्रवाही झाला आहे आणि त्याची लय कुठे एकदम स्टॉप होत नाही आणि त्याच्यामुळे कंटिन्युटी राहते आणि तो खेळाचा फ्लो जो आहे तो चांगला राहतो. असे चांगले नियम केलेले आहेत. यासाठी एक स्वतंत्र ग्लोबल लेवलला एक बोर्ड आहे. त्या बोर्डमध्ये फिफाचे आणि राष्ट्रीय फुटबॉल संघटनांचे सदस्य असतात. ते बसून एखादा नियम ठरवतात आणि 8 पैकी 6 जणांनी त्याच्या बाजूने मतदान केलं की तो नियम अस्तित्वात येतो. ह्याच्यामध्ये हायड्रेशनचा ब्रेक सुद्धा सध्या मिळतोय, पूर्वी हा नसायचा. हा खरंच गरजेचा आहे किंवा क्लायमेट चेंज किंवा या गोष्टी याच्यामुळे हा ब्रेक आहे? मेक्सिकोला जर तुम्ही गेलात तर ते समुद्र सपाटीपासून खूप वरती आहे, त्याच्यामुळे तो दम तिथं भरपूर लागतो. अमेरिकेला काही ठिकाणी 35-40 डिग्री टेम्परेचर आहे, त्याच्यामुळे तो हायड्रेशन ब्रेक ही त्यांनी आणलाय.
खेळाडूंच्या बाजूनी सुद्धा अनेक संघटना काम करतात. त्यामुळे ते म्हणले की तुम्ही पैसे देता म्हणजे खेळाडू हे तुमचे काही स्लेव्स नाही, तुमचे काही वेडबिगार नाही आहेत ते. त्याच्यामुळे खेळाडूंच्या सुद्धा तुम्ही बाजूनी विचार करायला पाहिजे. त्यामुळे तो ब्रेक आणलाय. दुसरं थोडं त्याच्यातलं असं आहे जाहिरात. सो 3 मिनिटाचा एक जाहिरातीचा स्पॉट मिळतो. क्रिकेटला आपल्याला प्रत्येक बॉल नंतर जाहिरात देता येते, प्रत्येक ओव्हर नंतर देता येते. फुटबॉलला तशी सोय नसते. तरीसुद्धा हल्ली इंग्लिश प्रीमियर लीग ब्रॉडकास्टमध्ये बघितलं तर स्क्रीन स्प्लिट करून ते बरोबर पण गेम थांबलाय हे बघतात आणि तो स्प्लिट स्क्रीन करून एक जाहिरात असते. इथं तर 3 मिनिटाचा तुला अधिकृत ब्रेक मिळतो. पण 2028ला जो इंग्लंडमध्ये युरो कप होणार आहे त्यांनी आत्ताच जाहीर केलं आमच्याकडे हायड्रेशन ब्रेक नसेल. सो सिम्पल ॲज दॅट. आमच्याकडे एवढं थंड वातावरण आहे, दमतच नाही माणूस. सो त्याच्यामुळे थोडी जाहिरातदारांची थोडी जरा गोची होईल, पण ते काहीतरी मार्ग काढतील याच्यातनं. या यंदा उरुग्वेच्या परफॉर्मन्स बद्दल सुद्धा खूप जास्त बोललं जातंय. काय म्हणजे काय होतंय नेमकं? उरुग्वे तसं बघायला गेलं तर म्हणजे 2 वेळा वर्ल्ड कप जिंकले असं वाचणाऱ्याला वाटतं. पण ते कधी जिंकले? 1950च्या आधी, म्हणजे ज्याला मॉडर्न फुटबॉल सुरू झाला पेलेच्या उदयानंतर. त्याच्या आधी उरुग्वे जिंकले. 30 साली त्यांनी फुटबॉल सुरू केला लॅटिन अमेरिकननं. 30ला जिंकले, 38ला जिंकले. त्यामुळे त्याच्यानंतर उरुग्वे फारसा एक फुटबॉलमधला डॉमिनंट फोर्स नाही आहे. लॅटिन अमेरिकेतले ते तगडे प्लेयर आहेत, ते कोपा अमेरिका जिंकलेले आहेत. उरुग्वेने चांगले चांगले प्लेयर दिलेत. म्हणजे आपल्या प्रेक्षकांना माहिती तो लुईस सुआरेझ जो मेसी बरोबर आता मुंबईतही आला होता आणि तो कानचाव्या म्हणून प्रसिद्ध आहे. तर हो, त्यांनी 2-3दा कान चावले होते खेळताना, त्याच्यामुळे तो आपल्या मीम्समधनं माहिती आहे आपल्या सगळ्या प्रेक्षकांना. त्यामुळे तो एक चांगला होता. फ्रान्सिस कोली, एन्झो फ्रान्सिस कोली म्हणून होता, जो 80 साली नेहरू कप आपल्याकडे व्हायचा त्यावेळेला तो उरुग्वेकडनं खेळला होता. सो असे दिएगो फोर्लान म्हणून आहे की जो आपल्या मुंबई सिटी FC कडनं ISL मध्ये पहिले काही हंगाम खेळला होता. त्या व्यतिरिक्त उरुग्वे आत्ताचा व्हॅल्वार्डे म्हणून आहे. रिअल मॅड्रिडच्या समर्थकांना तो माहिती आहे. मी बार्सिलोनाचा आहे पण तरीसुद्धा मला रिअल मॅड्रिडची माहिती आहे सगळी. तो व्हॅल्वार्डे रिअल मॅड्रिडकडनं खूप चांगला खेळतोय. तो उरुग्वेचा आत्ता कर्णधार आहे. पण संघ म्हणून नाही आहे फारसं, एक मर्यादित त्यांना क्षमता आहेत. लौकिक आहे का आहे, 2 वर्ल्ड कप जिंकले का आहे, पण त्यामुळे त्यांच्या या सगळ्या क्षमता वर्ल्ड स्टेजला उघड्या पडतात. एकंदरीत फुटबॉल हा जगामध्ये पॉप्युलर असणारा गेम आहे. त्यामुळे अर्थात ह्याच्यावरती होणारं बेटिंगचं जाळं सुद्धा तेवढंच मोठं आहे का? म्हणजे आपण क्रिकेटमधल्या बेटिंगबद्दल सतत बोलतो, पण फुटबॉलमध्ये सुद्धा बेटिंग होतं का? किंवा त्याचे काही प्लॅटफॉर्म्स वगैरे वेगळे असतात का? फुटबॉलमध्ये बेटिंग आहे, प्रचंड आहे. आपल्याकडे बेटिंगला परवानगी नाही आहे कायद्यानुसार, पण वेस्टर्न कंट्रीजमध्ये आहे. इंग्लंडमधल्या अनेक संघांचे स्पॉन्सरर हे बेटिंग कंपन्याच आहेत. सो त्याच्यामुळे ते बेटिंग होतं. पण आपल्याकडे जे स्पॉट बेटिंगसारखा थोडाफार जो चीप प्रकार होतो तशा पलीकडे जाऊन खूप सारं आहे. आम्ही लंडनला जातो किंवा मॅड्रिडला जातो त्यावेळेला आम्ही ह्या बेटिंग कॅसिनोसारखे बेटिंग गेम झोन असतो तिथं जातो. अतिशय सायंटिफिकली ते बेटिंग केलं जातं तिथं. म्हणजे विझार्ड ज्याला म्हणता येईल की फुटबॉल कोळून प्यायलेले तिथं लोक असतात. म्हणजे साधं उदाहरण द्यायचं झालं तर उजव्या बाजूनी मेसी डी बॉल बरोबर किती वेळा प्रवेश करेल या विषयावरती बेटिंग असतं. इतकं त्यांना गेम सेन्स आणि गेम नॉलेज असतो. आज मॅच कोण जिंकणार, काय फरकाने जिंकणार, इतकं साधं ते नसतं. त्यामुळे बेटिंग इज अ बिग इंडस्ट्री ऑब्व्हियसली. त्याच्यामुळे जो पैसा येतो तो या इंडस्ट्रीमध्येच अनेक मार्गांनी येतो. त्यामुळे बेटिंग हा खेळाचा अविभाज्य भाग आहे हे वेस्टर्न कंट्रीजनी ओळखून त्याला एक त्यांनी विधिवत स्वरूप दिलं आहे. त्या रेव्हेन्यू जनरेशनमध्ये क्लब्सना आणि लीगला सुद्धा त्यांनी म्हणजे त्याचा वाटा दिलेला आहे. दुसरं एक बेटिंगचं जसं आपल्याकडे ड्रीम 11 मध्यंतरी आलं होतं त्याच्यावरती आता बंदी आहे, तसं फॅन्टसी फुटबॉल म्हणून प्रकार असतो. सो इंग्लिश प्रीमियर लीग या ज्या लीग होतात त्यांच्या फॅन्टसी लीग असतात. म्हणजे आपण एक सेम ड्रीम 11 आपण टीम बनवायची, खेळाडू मैदानावरती खेळेल तसे आपल्याला पॉईंट्स मिळतात. ते आपण फक्त पॉईंट्ससाठी खेळतो, तिथं ते पैसे लावून खेळतात. जसे ड्रीम 11ला रोज 50-100 रुपये कमवायची मुलं सगळे, तसं फॅन्टसी लीग खूप फेमस आहेत. अशा अनेक पद्धतीने बेटिंग आहे, पण ते थोड्या क्वालिटेटिव्ह बेटिंग आहे असं म्हणेन मी. ओके, मी आपल्या शेवटच्या टप्प्याकडे येते. शेवटचे काही प्रश्न विचारते. फिफा सध्या मराठीतनं सुद्धा पोस्ट टाकतंय, मराठी गाणी पण लावलेली असतात. कसं म्हणजे काय एवढं ग्लोबल रीच वाढवतायत ते, किंवा काय या मागचं खरं कारण? फिफा बेसिकली फुटबॉल ही ग्लोबल मार्केट आहे आणि भारत हे मोठं मार्केट आहे. पण मी सगळ्या आमच्या वर्ल्ड फुटबॉल समिटच्या माध्यमातून सगळ्या ग्लोबल प्लॅटफॉर्मवरती एक आवर्जून सांगतो की आपण फक्त क्वांटिटी मार्केट नाही, की भारतामध्ये नंबर आहे काय 1.5 अब्जाचा देश आहे, तुमच्याकडे यू हॅव ह्यूज नंबर, पण त्याच्याचबरोबर आपण क्वालिटी मार्केटसुद्धा आहोत. आपल्याकडे जर बघितलं तर ह्या सगळ्या क्लबला फॉलो करणारे, या देशांना फॉलो करणारा
म्हणजे शालेय मुलींपासून यूथ तर जेनझी तर आहेच आहे. अक्षरशः त्याची बारीक खडानखडा माहिती आहे त्यांना, इतके ते पॅशनेटली फॉलो करतात. चॅम्पियन्स लीग असेल, इतर युरोपियन क्लबच्या सामन्यांना ते स्क्रीनिंगला 200-200, 500-500च्या संख्येने उपस्थित राहतात आणि दे आर रिअली पॅशनेट अँड लव्ह देअर गेम. त्याच्यामुळे इट इज ऑल्सो अ क्वालिटी मार्केट. मी पॉझिटिव्हली असं बघतो की त्यांची एनर्जी एक चांगल्या सकारात्मक ऊर्जेला ती जाते, त्या वळणाने जाते. हा एक चांगला भाग आहे आणि कुठली तरी पॅशन फॉलो करणे खूप चांगला भाग आहे. फिफा असेल या इंग्लिश प्रीमियर लीग, ला लिगा, त्यांनी ते ओळखलं. त्यांचे आपले मराठी असतील, हिंदी असतील, आपल्या दाक्षिणात्य भाषेतले त्यांचे पोस्ट येतात. म्हणजे ओणमला ते लुंगी परिधान करतात, भांगडा नाचतात, या सगळ्या सोशल मीडिया गिमिक ते करतात. पण दुसरी एक गोष्ट मला जिथे मी आंतरराष्ट्रीय स्टेजवरती जातो तिथं जाणवते, आपल्याला रिस्पेक्ट आहे. म्हणजे असं नाही की तुमचा देश काय बाबा 135व्या नंबरावरती आहे, तुम्ही कधी आयुष्यात कधी वर्ल्ड कप खेळणार माहीत नाही, असं नसतं. खूप क्युरिओसिटी आहे, आदर आहे, रिस्पेक्ट आहे. तो अशासाठी की अरे तुम्ही इथं कुठेही नाही आहात तरी यू आर टेकिंग एफर्ट्स टू रीच आउट टू द वर्ल्ड. सो त्याची ॲक्नॉलेजमेंट, त्याची परतफेड म्हणून ह्या सगळ्या गोष्टी भारतीय मार्केटमध्ये आणता आहेत, येता आहेत आणि इट्स अ ह्यूज फ्युचर मार्केट फॉर देम. म्हणजे क्रिकेट डॉमिनंट आहे, साधारण 80, 85, 88% हा क्रिकेट आहे. पण उरलेल्या 12% फुटबॉल इज व्हेरी कम्फर्टेबली नंबर 2. ब्रॉडकास्टिंगमध्ये बघायला गेलं तर अराउंड 60% ब्रॉडकास्टिंग नॉन क्रिकेट हे फुटबॉलवरती चालतं. आणि वीकेंड वीकआउट आपण बघतो, शनिवार रविवार मॅचेसचा नुसता कल्ला चालू असतो. बरोबर. त्याच्यामुळे फिफालाही हे माहिती आहे आणि जेवढं ते हायपर लोकल करतील तेवढा हा खेळ अधिक चांगला रुजेल. आपल्याकडे फिफा फुटबॉल फॉर स्कूल्स नावाचा प्रोजेक्ट आहे. वी एम टू रीच आउट टू 2.5 लाख स्कूल्स, 25 लाख मुलं. हा विषय 23 साली सुरू झालेला आहे भारतामध्ये. त्या निमित्ताने फिफा एक दर्जा वाढवण्यासाठी सुद्धा काही प्रयत्न करत आहे. त्याचबरोबर मार्केट तर आहेच आणि सोशल मीडिया इज द इझिएस्ट वे टू अचीव दॅट गोल. यातच मी शेवटच्या आपल्या प्रश्नाकडे येते की फिफा जगात पसरलेला आहे सगळीकडे, आपल्याकडेही त्याची क्रेज आहे. क्रिकेट हा सुद्धा टीम गेम आहे, फुटबॉल हा सुद्धा टीम गेम आहे, पण तरीसुद्धा आपल्याकडच्या फुटबॉलची सध्याचं स्टेटस काय म्हणायचं? मी म्हणजे थोडं असं गमतीने म्हणेन की 10वी फ मधल्या विद्यार्थ्याला एखादं ट्रिग्नॉमेट्रीचं काहीतरी प्रचंड उदाहरण द्यायचं की ज्याला 2+2 येत नाही आहे आणि त्याला तुम्ही ते सोडवायला सांगायचं, अल्जेब्राचं काहीतरी वेगळी सम. तसा हा काहीसा प्रकार आहे. सॉरी, म्हणजे मी कुठल्याही फ ब अ या वर्गवारीत जात नाही. मुळात सगळ्यांची अपेक्षा का करायची? ब्राझीलकडनं आपण अपेक्षा करतो की त्यांनी टीम उतरावी आणि IPL जिंकवावं. सेम ॲज दॅट. जे भारतामध्ये क्रिकेटला स्थान आहे ते ब्राझीलमध्ये फुटबॉलला आहे. तो त्यांचा DNA आहे. क्रिकेट हा आपला DNA आहे. फुटबॉल फॉलो करणं, ते पॅशनेटली बघणं, रात्र जागून मॅचेस बघणं. मेसी आला असताना 10,000 10,000 रुपये भरून 60,000 लोक वानखेडेवरती येणं, हा एक भाग झाला. आणि आपण खेळणं, त्यामध्ये एक सुप्रीमसी किंवा त्यामध्ये पहिल्यांदा आशियाई लेवलला आपण एक टॉप 3मध्ये जाणं, नंतर वर्ल्ड कपची स्वप्न बघणं, हा ऑन द फील्डचा एक वेगळा, टोटली वेगळा भाग झाला. त्याच्यामध्ये खूप सारं लाँग टर्म प्लॅनिंग आहे. 3 टप्प्यावरती ॲडमिनिस्ट्रेशन आहे, इन्फ्रास्ट्रक्चर आहे आणि ह्या लाँग टर्म ग्रासरूट डेव्हलपमेंट, कॅच देम यंग, असं प्लॅनिंग आहे. ते 2 वर्ष नाही, 5 वर्ष नाही, 10-10 वर्षाचं ते प्लॅनिंग करायला लागतं. आणि त्याच्यातली परत एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपले जे समर्थक आहेत, फॅन्स आहेत, दे आर वाईज अँड वाईड इनफ. सो वाईड इनफ की दे अकोमोडेट ऑल द स्पोर्ट्स. आता ऑलिम्पिक येईल, आपण लगेच बॅडमिंटन, कुस्ती, आर्चरी या सगळ्याला फॉलो करायला लागू. वाईज इनफ, त्यांना माहिती आहे कुठे काय बघायचं. भारताची मॅच असतात त्यावेळेला ते सुनील छेत्रीला फॉलो करतात. मँचेस्टरची, मॅड्रिडची मॅच असेल त्यावेळेला ते फॉलो करतात. सो अशा पद्धतीचं हे इट्स अ व्हेरी कॉम्प्लेक्स मार्केट. सगळ्या खेळांना संधी आहे. पण हा जो गुणात्मक जो काही फरक आहे तो एका रात्रीत होत नाही. त्या दिशेने एशिया फर्स्ट टार्गेट करायला पाहिजे. या निमित्ताने मी अजून एक सांगतो की खूप सारे लोक राष्ट्रीयत्वाची भावना अचानक येते आणि ते म्हणतात, बघा तो कोथरूडपेक्षा छोटा देश आहे आणि तो आत्ता 5 लाखाचा काय आहे आणि तो वर्ल्ड कप खेळतो. त्याच्यामध्ये क्वालिफिकेशनचे झोन आहेत. भारत हा आशिया या महाखंडामध्ये आहे. हे कुरासाओ असतील किंवा बाकीचे देश, हे कॅरेबियन कोणी असेल किंवा न्यूझीलंडचं मी कायम उदाहरण सांगते, ते ओशिनिया गटात आहेत. फिजी, सामोआ आयलंड असे देश तिथे आहेत. मी पैज लावतो, न्यूझीलंडसारख्या ठिकाणी आपण असतो, आपण 10 वर्षापूर्वीच वर्ल्ड कप खेळलो असतो.
किंवा कुरासावा सारखा देश, उत्तर अमेरिका गटात नाही आहेत चांगले देश, तिथं आपण जास्ती आपल्याला संधी आहे, पण आपण तिथं नाही. आपण कुठे आहोत? एशियात आहोत, की जिथे कोरिया, जपान आहे, इराण आहे, इराक आहे, सौदी अरेबिया, हे सगळे मॅसिव्ह स्टॉलवर्ड देश आहेत, त्यामध्ये आपण आहोत. सो आपण पात्रतेची पहिली फेरी ओलांडून आशिया कप खेळणं सलग 3 वर्ष, मग कुठे आपण पुढं वर्ल्ड कप पात्रतेला जाऊ. त्यामुळे आपलं जॉग्राफिकल जे स्थान आहे ते बऱ्यापैकी अडसर आहे. फुटबॉल आपलं तुलनेने कच्चंच आहे, ते सुधारणं हा एक दुसरा भाग आहे. तोपर्यंत वर्ल्ड कप एन्जॉय करू. सुंदर सर, याच पॉझिटिव्ह नोटला आपण इथेच थांबूया. कसा वाटला तुम्हाला एपिसोड? आमच्या गप्पा ऐकून ते नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. तुम्ही काय कोणाला फॉलो करता तेही आम्हाला सांगा. तुम्हाला काही किस्से आमच्याबरोबर शेअर करायचे असतील तर तेही करा. आणि तोपर्यंत ऑड इव्हनला लाईक, फॉलो, सबस्क्राईब अवश्य करा. धन्यवाद.